1927 साल. महाड. एका शांत गावात इतिहास घडायला सुरुवात झाली होती. महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पिऊ न देण्याचा अन्याय बाबासाहेबांनी मोडीत काढला आणि तिथेच त्यांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती या शास्त्राचं सार्वजनिक दहन करण्यात आलं. कारण हीच ती ग्रंथरचना ज्याने हजारो वर्ष दलित, बहुजन, महिलांवर अन्याय लादला. या ग्रंथात लिहिलं होतं, शूद्रांनी विद्या शिकू नये, त्यांना मंत्र सांगू नये, स्त्री ही आजन्म अविवेकी, तिला स्वातंत्र्य देऊ नये. शूद्रांचा उद्देश फक्त वरच्या जातींची सेवा करणं असावा. म्हणूनच अशा विषारी शिकवणींना बाबासाहेबांनी आगीच्या ज्वाळांमध्ये टाकलं. या दिवशी हजारो अनुयायी महाडात एकत्र जमले होते. सर्वांनी घोषणा दिली, मनुस्मृतीचं दहन ही समतेच्या युगाची सुरुवात आहे. हा फक्त एका पुस्तकाचा नाश नव्हता, तर विचारसरणीचा विरोध होता, जो माणसामाणसात भेद करत होता. आजही 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. हा इतिहास विसरू नका, कारण समतेचा वसा आता आपल्यालाच पुढे न्यायचा आहे. जय भीम.